नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल द वेदांतीज जर्नल. एक्झामला काहीच दिवस राहिलेले आहेत आणि जशी-जशी एक्झाम जवळ येईल, तसा आपला अभ्यासावरचा कॉन्फिडन्स हा वाढायला पाहिजे आणि तो कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो ज्यावेळेस आपली रिव्हिजन ही चांगली असेल आणि आपली रिव्हिजन तेव्हाच परफेक्ट होऊ शकते. कमीत कमी 3 वेळेस तरी एक्झामच्या आधी. ही रिव्हिजन तेव्हाच होते ज्यावेळेस आपले नोट्स हे परफेक्ट असतील. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो मी नोट मेकिंगवरती आणलाय. चला तर मग वेळ न घालवता आपण नोट मेकिंगची स्ट्रॅटेजी पाहूयात. पहिले तर मी तुम्हाला हे सांगेल की आपण फेल कुठे होतो नोट मेकिंगमध्ये. फर्स्ट थिंग इज दॅट की आपण शॉर्ट नोट्स बनवायच्या ऐवजी खूप मोठे पॅराग्राफ्स लिहितो. ते स्ट्रक्चर्ड नसतात आणि मोठे-मोठे सेंटेन्सेस आपण यूज करतो, जे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेला अभ्यास जर आपल्याला व्यवस्थित त्याचं आकलन व्हावंसं वाटत असेल, प्रॉपर ग्रास्पिंग जर आपल्याला केलेल्या सब्जेक्टची हवी असेल, तर ब्रेनचे काही अप्रोचेस आहेत. पहिला अप्रोच तर हा आहे की आपला ब्रेन पॅटर्न नोटीस करतो. सेकंड महत्त्वाचे कीवर्ड्स आपला ब्रेन कॅप्चर करतो आणि थर्ड ह्यामधूनच आवर ब्रेन बिल्ड्स कनेक्शन. तर जे कनेक्शन आपल्याला एक्झाममध्ये खूप युजफुल ठरतं. चला तर मग अ, जे महत्त्वाचे 7 स्टेप आहेत नोट मेकिंगसाठी, ते एक्सपर्ट नोट मेकिंग स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली जी स्टेज आहे, ती आहे यू नीड टू रीड. पहिलं तर तुम्हाला तो धडा वाचावा लागणार आहे आणि वाचल्यानंतर तो धडा तुम्ही बंद करा आणि तुम्हाला काय आठवतं त्यातलं ते लिहा. सेकंड स्टेप आहे, तुमचा जर चॅप्टर 5-6 पेजेसचा असेल, तर तुम्हाला ते पेजेस कॉम्प्रेस करून 1 किंवा 2 पेजेसमध्येच तुमचे नोट्स तयार करायचे. ही सेकंड स्टेज आहे, की तुम्हाला ते कॉम्प्रेस करायचे. थर्ड स्टेज आहे, आता आता जेव्हा तुम्ही तुमचे नोट्स तयार केलेले आहेत, तर ॲट द थर्ड स्टेज तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड्स हायलाइट करायचे डेफिनेशन्समधले. डेट्स असतील, नाव असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला हायलाइट करायच्या. फोर्थ स्टेज जी आहे, ती आहे तुम्हाला स्ट्रक्चर बनवायचं आहे नोट्सचं. स्ट्रक्चर म्हणजे कसं? आता सपोज तुम्ही एखादा चॅप्टर वाचला किंवा पॅराग्राफ वाचला. तुम्हाला बुलेट पॉइंट्स तयार करायचे आहेत. सेकंड तुम्ही फ्लो चार्ट तयार करू शकता. तुम्ही माइंड मॅप तयार करू शकता. तुम्ही एक ट्री डायग्राम तयार करू शकता. टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा डेटा मांडू शकता. ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही तुमचे नोट्स अजून कॉम्प्रेस करू शकता, जेणेकरून ते 1-2 पेजेसमध्ये तयार होतील. फिफ्थ जी स्टेज आहे, ती आहे की तुम्ही जी मुलींना पण खूप आवडते, दॅट इज अबाउट कलर कोडिंग. तुम्ही डेफिनेशन्सला वेगळी कलर कोडिंग करू शकता किंवा कीवर्ड्सला तुम्ही वेगळं हायलाइट करू शकता. सो जर तुम्हाला वेळ असेल, तर तुम्ही ते करू शकता. दॅट इज कलर कोडिंग. नंतरची जी स्टेप आहे ती आहे एक तुमचे हे सगळे नोट्स तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्वेशन्स तयार करू शकता आता. कारण भरपूर एआय टूल आलेले आहेत. तुम्हाला त्या चॅप्टरचं नाव टाकायचं आहे किंवा तो चॅप्टर अपलोड करायचा आहे आणि सांगायचं आहे की गिव्ह मी 10 टू 15 ऑर 20 प्रॅक्टिस क्वेशन्स ऑन धिस चॅप्टर. तर मग त्यानंतर तुमची रिव्हिजन अजून होऊन जाईल थ्रू दोज प्रॅक्टिस क्वेशन्स. तर अशा प्रकारे जी फायनल स्टेज आहे, ती आहे तुमचे एक्सपर्ट नोट तयार झालेले असतील आणि हे एकदम शॉर्ट आणि प्रिसाईज असल्यामुळे अ, तुमचं ब्रेन पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन करणार असाल, त्यावेळेस शांत असेल आणि जास्त प्रमाणात तुम्हाला रिव्हिजन पण करता येईल. सो परफेक्ट नोट इज इक्वल टू काम माइंड आणि जेव्हाच तुमचं मन हे शांत असेल, त्यावेळेस तुमचं एक्झामची प्रिपरेशन पण चांगली होईल आणि एक्झाममध्ये तुमचा परफॉर्मन्स पण हा एकदम 100% असेल. त्याच्यामुळे परफेक्ट नोट्स जर तुम्ही बनवल्या, तर एक्झाम पण तुमची नक्कीच परफेक्ट जाणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की कळवा, की तुम्ही कसे नोट्स बनवता आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झालाय का नाही. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण स्टडीचा प्लॅन बनवणार आहोत आपल्या एक्झामसाठी.
जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी पण ते युजफुल असेल आणि जे फुल टाईम स्टडी करतात त्यांच्यासाठी पण युजफुल असेल. चला तर मग टेक केअर. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.